आज ना मी दुपारच्या 2 वाजता उठले आहे. तर ते का ते व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. नमस्कार मंडळी, मी अंजली. तर ना उठल्यावर अगोदर अंघोळच करून घेतली. अंघोळ केल्यानंतर ना थोडं फ्रेश वगैरे झाले की माझी तब्येत इतकी डाऊन झाली ना खूप जास्त ना की माझं पूर्ण अंग हात पाय इतके दुखत होते, पायाला नुसतं गोळे येत होते आणि माझं अंग पण खूप गरम झालं होतं. म्हणजे मला ताप आली होती आणि खूप थंडी वाजून येत होती. मग आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरने मेडिकल वगैरे दिलं, तर मग दुसऱ्या दिवस थोडं बरं वाटलं. मग दुपारच्या नंतर परत मला ना पोटात असं कळ येत होते, खूप खूप दुखत होतं पोटात. आणि काय सांगू, दिवसभर मी तर तसंच काढलं. त्यानंतर माझे हस्बंड आले रात्री 10 वाजता. त्यांनी मग मला तेवढ्या रात्री दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्यानंतर मग तिथून आल्यावर मी मेडिकल वगैरे घेतलं, जेवण वगैरे केलं, तेव्हा थोडं बरं वाटलं. घरात फक्त काम करणारे एकच व्यक्ती असल्यावर खूप परेशानी होते. का बरं की हस्बंड असते ते काय करणार आहे, बाहेरचं बघणार आहे, जॉब बघणार आहे की घरचं बघणार आहे. तर माझी अशी खूप परेशानी झाली होती खायची प्यायची. पण मग त्यांनी सगळं हँडल केलं. मला त्यांना जेवढं होत होतं त्यांनी केलं माझ्यासाठी. मला तेच खूप भारी वाटलं, खूप चांगलं वाटलं. माझे हस्बंड खूप केअर करतात, खूप काळजी करतात. सगळ्यात जास्त प्रेग्नन्सीमध्ये काळजी त्यांनीच घेतली. तर तुमच्यासोबत असं झालेलं आहे का? अचानक दुखणं वगैरे आलं आहे का? तुमच्या हस्बंडनी तुमची केअर केली आहे का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चल भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.